नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी P21 B.Ed विशेष शिक्षणक्रमासाठी प्रवेश अर्ज केला आहे त्यांच्यासाठी। शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 च्या या प्रवेश प्रक्रियेचे एक मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट विद्यापीठाने नुकतेच अधिकृत पोर्टलवर जाहीर केले आहे। विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेचा पुढचा टप्पा सुरू करत कागदपत्रे पडताळणी यादी आणि वेळापत्रक म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट आणि शेड्यूल तसेच प्रवेशपूर्व सराव चाचणी म्हणजेच डेमो टेस्ट उपलब्ध करून दिली आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पाडण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। एकही टप्पा अजिबात चुकवू नका। आता आपण वळूयात आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, तो म्हणजे कागदपत्रे पडताळणी यादी कशी तपासायची। अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पोर्टलवर जाऊन आपल्या नावाची नोंद, पडताळणीची तारीख, वेळ आणि केंद्राची माहिती त्वरित तपासून घेणे अनिवार्य आहे। यासाठी तुम्हाला एक सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल। सर्वप्रथम, कागदपत्रे पडताळणी यादी कशी तपासायची। अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पोर्टलवर जाऊन आपल्या नावाची नोंद, पडताळणीची तारीख, वेळ आणि केंद्राची माहिती त्वरित तपासून घेणे अनिवार्य आहे। यासाठी तुम्हाला एक सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल। सर्वप्रथम विद्यापीठाच्या अधिकृत प्रवेश पोर्टलला भेट द्या। सुरुवातीला गुगलवर जाऊन YCMOU सर्च करा। पुढे येणाऱ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या पर्यायांपैकी पहिला पर्याय म्हणजेच ycmou.digitaluniversity.ac या लिंकला क्लिक करा। आता तुमच्या पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे अधिकृत संकेतस्थळ येईल। या संकेतस्थळावर ऍडमिशन किंवा क्लिक हर ऍडमिशन या पर्यायाला क्लिक करा। पुढे येणाऱ्या स्क्रीनवर विविध पर्याय उपलब्ध असतील। सुरुवातीला आपल्याला P21 B.Ed विशेष शिक्षणक्रम या टॅबमधील येथे क्लिक करा। या बटनाला क्लिक करायचे आहे। या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर B.Ed विशेष शिक्षणक्रमाचे पेज दिसेल। या पेजवर आपल्याला विविध टॅब दिसणार आहेत। या टॅबमध्ये असणाऱ्या पर्यायांपैकी कागदपत्रे पडताळणी आणि वेळापत्रक या टॅबमधील येथे क्लिक करा। या बटनाला क्लिक करायचे आहे। या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सर्व उमेदवारांची अर्जदारांची यादी दिसणार आहे। या यादीतून आपले नाव सर्च करा। आपल्या नावासमोर असणारे दिनांक हीच आपली कागदपत्रे पडताळणीची दिनांक असणार आहे। आपल्याला याच दिनांकाला याच तारखेला विद्यापीठात हजर राहून आपली कागदपत्रे पडताळणी पूर्ण करून घ्यायची आहे। कागदपत्रे पडताळणी आणि वेळापत्रक या टॅबमधील येथे क्लिक करा। या बटनाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मोठी PDF फाईल उघडेल। आता हजारो विद्यार्थ्यांची नावे असल्यामुळे एक एक नाव शोधत बसण्याची अजिबात गरज नाही। जर तुम्ही मोबाईलवर ही फाईल उघडली असेल तर वरच्या कोपऱ्यात असलेल्या सर्चच्या चिन्हावर क्लिक करा आणि जर तुम्ही कॉम्प्युटरवर असाल तर कीबोर्डवरील Ctrl+F बटन दाबा। तिथे तुमचा ऍप्लिकेशन ID किंवा लॉग इन ID टाका। काही सेकंदात तुमची नोंद तुमच्या समोर येईल। आता या यादीमध्ये तुमच्या नावासमोर काही महत्त्वाचे कॉलम्स असतील। त्यामध्ये ऍप्लिकंट नेम म्हणजेच उमेदवाराचे नाव, कॅटेगरी म्हणजेच तुमचा प्रवर्ग आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट अँड टाइम म्हणजेच पडताळणीची नेमकी तारीख आणि वेळ दिली असेल। ही तारीख अतिशय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे। समजा तुमच्या नावासमोर ट्यूसडे 4 ऑगस्ट 2026 अशी तारीख दिली असेल तर तुम्हाला त्याच दिवशी केंद्रावर उपस्थित राहावे लागेल। मी 1-2 दिवस आधी जाईन किंवा नंतर जाईन असा विचार अजिबात करू नका। प्रवेश समितीचे नियम अतिशय कठोर असतात। या बाबतीत मी तुम्हाला एक अगदी वास्तववादी उदाहरण देतो। समजा 2 मित्रांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे। पहिल्या विद्यार्थ्याने, ज्याला आपण शहाणा विद्यार्थी म्हणू शकतो, त्याने यादी वेळेवर तपासली, तारीख डायरीत नोट करून ठेवली, सर्व मूळ कागदपत्रे आधीच एका फाईलमध्ये व्यवस्थित सॉर्ट करून ठेवली आणि ठरलेल्या दिवशी वेळेच्या अर्धा तास आधी केंद्रावर पोहोचला। परिणामी त्याची पडताळणी अत्यंत शांततेत आणि काही मिनिटांत पूर्ण झाली। पण दुसऱ्या विद्यार्थ्याने उद्या पाहू, अजून बरेच दिवस आहेत असा विचार केला। जेव्हा त्याने उशिरा यादी पाहिली तर त्याच्या पडताळणीची तारीख अगदी जवळ आली होती। अशा गडबडीत काही झेरॉक्स प्रती कमी पडल्या, जुने प्रमाणपत्र शोधण्यात वेळ गेला आणि शेवटी त्याची प्रचंड धावपळ व मानसिक ताण वाढला। मित्रांनो, अशी धावपळ तुमच्यासोबत होऊ नये म्हणूनच आजच आपली तारीख तपासून एका कागदावर लिहून ठेवा। फक्त तारीख तपासून चालणार नाही, तर पडताळणीच्या दिवशी तयारी काय करायची हा आपला पुढचा टप्पा आहे। पडताळणी केंद्रावर जाताना फक्त मोबाईलमधील PDF दाखवून चालत नाही किंवा फक्त झेरॉक्सचे गठ्ठे घेऊन जाऊ नका। तुमच्यासोबत सर्व मूळ कागदपत्रे जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जातीचा दाखला जर लागू असेल तर डोमिसाईल प्रमाणपत्र, तसेच या सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांच्या किमान 2 ते 3 स्वाक्षरी केलेल्या झेरॉक्स प्रती, अलीकडे काढलेले पासपोर्ट साईज फोटो आणि ऑनलाईन अर्जाची प्रिंट फाईलमध्ये व्यवस्थित लावूनच जा।
घरातून निघण्यापूर्वी तुमची फाईल पुन्हा एकदा तपासा. केंद्रावर गेल्यावर एखादे महत्त्वाचे कागदपत्र विसरल्याचे लक्षात आल्यास होणारा त्रास टाळण्यासाठी ही पूर्वतयारी अत्यंत गरजेची आहे. आता आपण वळूयात दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे प्रवेशपूर्व सराव चाचणी म्हणजेच डेमो टेस्ट. अनेक विद्यार्थी असा विचार करतात की ही तर फक्त डेमो आहे ना, परीक्षा तर नंतर आहे, मग डेमो देण्याची काय गरज. पण हाच तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज ठरू शकतो. ही टेस्ट म्हणजे केवळ काही प्रश्नांची चाचणी नसून प्रत्यक्ष ऑनलाईन परीक्षेचा पूर्व अभ्यास किंवा मॉक एक्सपिरियन्स आहे. या सराव चाचणीची प्रक्रिया कशी असेल ते पाहूया. सर्वप्रथम प्रवेश पोर्टलवर दिलेल्या डेमो टेस्ट या पर्यायावर क्लिक करा. तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड किंवा दिलेली OTP प्रक्रिया वापरून लॉग इन कशी करायची याचा सराव करा. स्क्रीनवर प्रश्न कसे डिझाईन केले आहेत, फॉन्ट कसा आहे, वेळेचे नियोजन कसे दिसते हे तपासा. उत्तर कसे निवडावे, एका प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नावर कसे जावे, एखादे उत्तर बदलायचे असल्यास काय करावे आणि शेवटी संपूर्ण परीक्षा सबमिट कशी करावी याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. मित्रांनो, जर तुम्ही आयुष्यात कधीही ऑनलाईन परीक्षा दिली नसेल आणि थेट मुख्य परीक्षेच्या दिवशी लॉग इन करायला गेलात तर लॉग इन करतानाच 5 ते 10 मिनिटे वाया जाऊ शकतात आणि भीतीपोटी ताण येऊ शकतो. जर तुम्ही डेमो टेस्ट 2-3 वेळा दिली असेल तर मुख्य परीक्षेच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास 100% वाढलेला असेल. लक्षात ठेवा, सरावामुळेच आत्मविश्वास वाढतो, म्हणून डेमो टेस्टला केवळ औपचारिकता समजू नका. थोडक्यात सांगायचे तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे त्वरित कागदपत्रे पडताळणी यादी डाउनलोड करून तुमचा ॲप्लिकेशन ID तपासा. दुसरी पायरी म्हणजे तुमची व्हेरिफिकेशन डेट आणि वेळ डायरीत लिहून ठेवा आणि मूळ कागदपत्रांची फाईल आजच तयार करा. आणि तिसरी पायरी म्हणजे प्रवेशपूर्व सराव चाचणी म्हणजेच डेमो किमान 2 ते 3 वेळा देऊन ऑनलाईन प्रक्रियेचा पूर्ण आत्मविश्वास मिळवा. जर या 3 गोष्टी तुम्ही वेळेवर केल्या तर पुढील प्रवेश प्रक्रिया तुमच्यासाठी अत्यंत सोपी, सुरळीत आणि तणावमुक्त होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि BL. विशेष शिक्षण प्रवेश प्रक्रिया करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. काही शंका किंवा अडचण असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार, आपण नक्की उत्तर देऊया. धन्यवाद. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.